कोकण म्हणजे अगदी बोलका निसर्ग आणि त्याच्या कुशीत लपलेली ही छोटी छोटी गावं. गावाला समृद्ध करणारा एखादा ओढा किंवा संथ वाहणारी एखादी नदी. तिथलं ग्रामदेवतेचं मंदिर, ही अशी जुनी कौलारू घरं आणि त्यात राहणारी निर्मळ मनाची ही प्रेमळ कोकणी माणसं. खच असणारं प्रत्येक गावातलं हे चित्र. पण तरीही यात वेगळेपण आहेच. आपलंसं करणारी एक ओढ आहेच. यापैकीच निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेलं सावंतवाडी शहरापासून काहीशाच अंतरावर असणारं शिवापूर हे गाव. आजचा एपिसोड आहे याच शिवापूर गावच्या छोट्याशा भटकंतीवर. सावंतवाडीतून निघालो आणि आकेरी, माणगाव, वाडोस, बसोली अशी काही गावं मागे टाकली आणि आता शिवापूरमध्ये आम्ही प्रवेश केला. सीमेवरच्या रखवालदाराचं हे मंदिर. दर्शन घेतलं आणि आपसुकच पावलं वळली बाजूलाच वाहणाऱ्या संथ अशा नदीकडे. उन्हाचा कडाका होताच, पण इथे थंड आणि शांत वाटत होतं. पाण्यात पाय सोडून बसलो. बरोबर आणलेला नाश्ता सुद्धा असा इथेच केला. मग एका ओळखीच्या आजींच्या घरी गेलो. सुंदर असं कौलारू घर, दारात उंच उंच नाळीची केळीची झाडं, परिसर अगदी हिरवागार आणि नयनरम्यच. आपुलकीनं विचारपूस करणारी ही प्रेमळ माणसं. तिथून थेट जाणं झालं ते ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ मंदिरात. सदैव तेवत असणारी ज्योत आणि रवळनाथाची काळ्या पाषाणाची सुबक उभी अशी सुंदर मूर्ती. बाजूला अजून देवदेवतांच्या मूर्त्या होत्या.
हे आहे भैरी भवानी मातेचं मंदिर, पण तिथे बांधकाम सुरू असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही निघालो. मंदिराबाहेरील हा शिवाजी महाराजांचा पुतळा. याची प्रतिष्ठापना 1975 रोजी झालेली. गावातलं वेगळेपण म्हणजे ही नदी. अगदी स्वच्छ सुंदर गाव हिरवळीने नटलेलं. पुन्हा पुन्हा यावा असा सुंदर शांत नजारा. एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत बाय.